मनोहर डुंबरे हे ठाण्यातील प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक. गेली अनेक वर्ष त्यांच्या प्रभागातील रहिवाशांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत होतं. 4 दिवसातून एकदाच पाणी यायचं. मात्र डुंबरेंच्या अभ्यास वृत्तीनं आता या रहिवाशांची पाणी टंचाईतून कायमची सुटका झालीय. ठाणे शहरात जवळपास 550 विहिरी आहेत. मात्र या विहिरींना कचराकुंड्यांचं स्वरूप आल्याचं डुंबरेंच्या लक्षात आलं. त्यांनी या विहिरींचं पुनरुज्जीवन करण्याचा धडाका सुरू केला. सुरुवातीला त्यांनी प्रभागातील 4 विहिरी निवडल्या. काही सामाजिक संस्थांचं पाठबळ मिळवलं आणि या विहिरींचा कायापालट केला. प्रत्येक विहिरीवर टाकी आणि नळ बसवले. त्यांच्या या प्रयत्नामुळे परिसरातील जवळपास 20,000 लोकांची पाणी समस्या दूर झाली आहे. हा प्रयोग इतरांनीही आपल्या प्रभागात करावा असं आवाहन त्यांनी केलंय. मी नक्कीच लोकांना आव्हान करेल, नगरसेवकांना आव्हान करेल की आपण महानगरपालिकेच्या निधीवर फक्त न अवलंबून राहता बाहेरूनही CRS फंडातून आपण हे कंपन्या ज्या आहेत, IT असू द्या, कोणत्याही कंपन्या असू, त्यांच्या निधीतनं, त्यांच्या काही फंडातनं आपण अशा विहिरी करू शकतो. जास्त खर्च येत नाही. 20-25 लाखामध्ये माझ्या सगळ्या 4 विहिरीचा खर्च आलेला आहे. पण महानगरपालिकेने जरी नाही दिला तरी बाकीच्या NGOज मार्फत आपण विहिरी ॲक्टिवेट करू शकतो. डुंबरेंच्या या प्रयोगानं त्यांच्या प्रभागातील नागरिकांची पाणी टंचाईतून मुक्तता झाली आहे. त्यामुळे या नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पाण्याचे आम्हाला कोणते टेन्शन नाही. 4-4 दिवस नव्हते पाणी येतं. आम्ही कुठून लांब पाणी आणायचं. आम्हाला पाण्याची व्यवस्था नव्हती. तर साहेबांनी केलं, आम्हाला खूप व्यवस्था झाली पाण्याची आणि खूप सुविधा झाली पाण्याची आम्हाला. एवढं जे पाणी आपण कपड्या भांड्यासाठी वापरत होतो, आंघोळीसाठी वापरत होतो, तर पावडीचं पाणी जर वापरलं आंघोळीसाठी, कपड्यासाठी, तर तेवढं पाणी बचत होणारच ना प्यायचं. पाणी टंचाईवर चर्चा न करता त्यावर प्रत्यक्ष उपाय करणं गरजेचं आहे. हेच मनोहर डुंबरे यांनी ओळखलं आणि करून दाखवलं. आणि म्हणूनच जिथं 4 दिवसातून एकदा पाणी यायचं, तिथल्या नागरिकांना आता हवं तेव्हा आणि हवं तितकं पाणी सहज उपलब्ध झालंय. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.